विद्यार्थी मित्र नमस्कार. आपण भारताच्या भूगोलशास्त्राची मांडणी करत आहोत आणि भारताच्या भूगोलशास्त्राची मांडणी करत असताना भारताचे नामकरण, भारताचे निरपेक्ष स्थान आणि भारताचा विस्तार यांची मांडणी आपण केलेली आहे. आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला भारताचे डावपेचाचे स्थान आणि भारताचे सापेक्ष स्थान यांची मांडणी करायची आहे. भारताचे असणारे डावपेचाचे स्थान आणि सापेक्ष स्थान यांची मांडणी करण्यापूर्वी त्यांची व्याख्या करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डावपेच या शब्दाचा अर्थ माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे आणि हे डावपेच खेळत असताना ते सैनिकी पातळीवर असतात, राजकीय पातळीवर असू शकतात, सामाजिक पातळीवर असतात, सांस्कृतिक पातळीवर असतात, आर्थिक पातळीवर असलेले दिसून येतात. सद्यस्थितीला भारत चीन यांच्यामध्ये जो काही सीमावर्ती प्रश्न निर्माण झालेला आहे, चीनी सैन्याची भारतामध्ये होणारी घुसखोरी असेल, तर भारताचे जे अनेक डावपेच आहेत त्यामध्ये आर्थिक डावपेच महत्त्वाचा आहे. त्यांच्या चीनी वस्तूंच्यावर आपण बहिष्कार टाकलेला आहे. तर या अनुषंगाने विचार करता भारताचे डावपेचाचे असणारे स्थान नेमकं कसं आहे याची मांडणी आपल्याला करायची आहे. थोडक्यात दुसऱ्या राष्ट्रांवर मात करण्याच्या हेतूने भारताचं स्थान कसं महत्त्वाचं आहे त्याला डावपेचाचे स्थान असे म्हणतात. सापेक्ष स्थान म्हणजे दुसऱ्याशी तुलना करता. आपल्याला माहीतच आहे की वर्गामध्ये कोण पहिला आला, कोण दुसरा आला हे त्याला मिळालेल्या मार्कांच्यावरून निश्चित होत नाही, तर दुसऱ्या विद्यार्थ्याशी तुलना करता त्याला किती मार्क्स मिळाले त्याच्यावरून त्याचं ते स्थान निश्चित केलं जातं. तर याच प्रकारे भारताचे देखील वेगवेगळ्या घटकांच्या अनुषंगाने सापेक्ष स्थान कशा प्रकारचे आहे याची मांडणी आपल्याला या व्याख्यानाच्या माध्यमातून करायची आहे. भारताचा असणारा आकार हा तसा विस्तृत आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताला 6,100 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा भारतीय मुख्यभूमीला लाभलेला आहे आणि जर भारतीय बेटे विचारात घेतली तर भारताला 7,516.5 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारतामध्ये प्राकृतिक रचनेत भिन्नता आढळते, भूगर्भ रचनेत भिन्नता आढळते, सामाजिक, सांस्कृतिक, हवामानशास्त्रीय इत्यादी अनेक घटकांच्यामध्ये भिन्नता आढळत असलेली दिसून येते. प्राकृतिक रचनेत, हवामानात आणि भूगर्भ रचनेत भिन्नता आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये अनेक प्रकारची साधनसंपत्ती उपलब्ध आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण इतर राष्ट्रांच्यावर अगदी सहजासहजी वर्चस्व प्रस्थापित करू शकतो. तर या अनुषंगाने रिसोर्सेस हा घटक भारताच्या डावपेचाच्या दृष्टीने असणाऱ्या स्थानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेला दिसून येतो. व्यापारी डावपेचाचा जर आपण विचार केला तर भारतीय बेटे गृहीत धरून भारताला 7,516.5 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. शिवाय भारत रस्ते मार्गाने आणि हवाई मार्गाने देखील अनेक राष्ट्रांशी जोडला गेलेला दिसून येतो आणि त्याचा परिणाम म्हणून भारत व्यापाराच्या अनुषंगाने इतर राष्ट्रांच्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतो. अलीकडेच पहा की मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. चीनशी असणारा व्यापार कमी करण्यावर भर आहे. अनेक चीनी ॲप्सवर त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे आणि हे जर विचारात घेतलं तर व्यापार हा घटक डावपेचाच्या स्थानामध्ये एक महत्त्वाचा घटक मानला जातो. भारताचा जर आपण विचार केला तर भारताला विस्तृत समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळेच सागरी मार्गे आपण जगातील अनेक राष्ट्रांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केलेले आहेत. शिवाय भारताचं असणारं स्थान हे मोक्याचं आहे आणि भारताचे स्थान मोक्याचे असल्यामुळे आपण हिंदी महासागरावर बऱ्यापैकी वर्चस्व प्रस्थापित करू शकतो आणि म्हणून भारताचे डावपेचाचे असणारे स्थान हे देखील एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. हवाई मार्गाच्या अनुषंगाने असणारे भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. पश्चिमेकडील राष्ट्रे आणि पूर्वेकडील राष्ट्रे यांचे जे काही महत्त्वाचे हवाई मार्ग आहेत, यांना जोडणारे महत्त्वाचे हवाई मार्ग आहेत, हे हवाई मार्ग भारतातून गेलेले दिसून येतात.
भूराजनीतीच्या अनुषंगाने भारताचं लोकेशन हे महत्त्वाचं मानलं जातं, कारण भारताच्या उत्तरेस हिमालयीन पर्वतीय प्रदेश आहे, भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर आहे, भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र असलेले दिसून येतो आणि भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे। त्यामुळे जे काही हिंदी महासागर आहे किंवा हिंदी महासागराच्या प्रदेशातील जे काही जिओ पॉलिटिक्स आहे, जी भूराजनीती आहे, या भूराजनीतीच्या अनुषंगाने भारताचे असणारे स्थान हे अतिशय महत्त्वाचे असलेले दिसून येते। थोडक्यात जिओ पॉलिटिक्स किंवा भूराजनीती हा घटक भारताच्या डावपेचाच्या स्थानामध्ये एक महत्त्वाचा घटक मानला जातो। भारताचे स्थान आणि त्यांच्या असणाऱ्या सीमा या वैशिष्ट्यपूर्ण आहेत। भारताला लाभलेल्या बहुतांशी सीमा या नैसर्गिक असलेल्या दिसून येतात। म्हणूनच पहा की भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर अगदी 11व्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती ही बऱ्यापैकी टिकून होती आणि भारत हे एक नंदनवन होतं। भारताला उत्तरेकडून हिमालयाच्या माध्यमातून नैसर्गिक सीमा लाभलेल्या आहेत, पश्चिमेकडून पूर्वी सिंधू नदीच्या माध्यमातून नैसर्गिक सीमा लाभलेली होती आणि दक्षिणेचा जर आपण विचार केला तर बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर यांच्या माध्यमातून नैसर्गिक सीमा लाभलेल्या दिसून येतात। जगाच्या पाठीवर चीन वगळता या प्रकारच्या नैसर्गिक सीमा फारशा कोणत्या देशाला लाभलेल्या नाहीत। त्यामुळेच भारताचं असणारं सापेक्ष स्थान हे खूप महत्त्वाचं असलेलं दिसून येतं। भारताचा क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला तर भारताचे एकूण क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आहे। पृथ्वी तलावरील जो काही एकूण भूभाग आहे याचा जर आपण विचार केला तर त्यापैकी 2.41% भूभाग हा भारताने व्यापलेला दिसून येतो आणि जागतिक क्रमवारीचा जर आपण विचार केला तर क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात 7वा क्रमांक लागत असलेला दिसून येतो। 2020 सालचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत। जम्मू आणि काश्मीर या राज्याचं केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर करण्यापूर्वी भारतामध्ये 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते। भारतामध्ये पर्वत, पठार, मैदान या प्रकारची भूरचना किंवा प्राकृतिक रचना आढळते। भारताच्या उत्तरेस हिमालयीन पर्वतीय प्रदेश आहे। भारतीय पठार हे जगाच्या पाठीवरील सर्वात जुने पठार मानले जाते आणि भारतातून वाहणाऱ्या ज्या काही नद्या आहेत तर या नद्यांनी मैदानी प्रदेशाची निर्मिती केलेली आहे। जगातील सर्वात उंच शिखर हे हिमालयीन पर्वतीय प्रदेशामध्ये आहे आणि K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर असलेले दिसून येतं, जे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असलेले दिसून येतं। त्याचबरोबर सिंधू नदी ही खोल घळईतून वाहते। ही घळई देखील जगातील खोल घळयांच्यापैकी एक असलेली दिसून येते। नर्मदा नदी खचदरीच्या माध्यमातून वाहते आणि ही खचदरी देखील जगातील महत्त्वाच्या खचदऱ्यांपैकी एक असलेली दिसून येते। भारतीय मुख्यभूमीचा जर आपण विचार केला तर 6100 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि भारतीय बेटे विचारात घेता तर भारताला 7516.5 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। भारतातून वाहणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत यामध्ये गंगा ही एक महत्त्वाची नदी असलेली दिसून येते। याशिवाय ब्रह्मपुत्रा नदी काही अंशी भारतातून वाहते। सिंधू नदी काही प्रमाणात भारतातून वाहते। दक्षिण भारतामध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा, तापी इत्यादी महत्त्वाच्या नद्या असलेल्या दिसून येतात। या नद्यांच्या माध्यमातून भारतामध्ये जलसिंचनाचा विकास जो आहे हा जलसिंचनाचा विकास झालेला दिसून येतो। भारतामध्ये ज्या पद्धतीने प्राकृतिक रचनेत भिन्नता आढळते, हवामानात भिन्नता आढळते, त्याच पद्धतीने मृदा प्रकारात देखील भिन्नता आढळत असलेली दिसून येते। भारतामध्ये काळी, त्यानंतर तांबडी, मैदानी, वाळवंटी, पर्वतीय, दलदलयुक्त असे अनेक मृदा प्रकार आढळतात, ज्याचा परिणाम भारतातील जैवविविधतेवर आणि पीकरचनेवर झालेला दिसून येतो। भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हवामानात भिन्नता आढळते। जगातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण चेरापुंजी भारतातच आहे आणि गंगानगरचा जर आपण विचार केला
तर हे भारतातील सर्वाधिक तापमानाचं ठिकाण आहे, जी पृथ्वीतलावर सर्वात उष्ण ठिकाणे आहेत अशा ठिकाणांच्यामध्ये या गंगानगरचा किंवा गंगापूरचा समावेश केला जातो। लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो। पहिल्या स्थानावर जगामध्ये चीन आहे, तर दुसऱ्या स्थानावर आपण असलेले दिसून येतो। सद्यस्थितीचा जर आपण विचार केला तर एकूण जागतिक लोकसंख्येच्या जवळपास 17 ते 18% लोकसंख्या ही एकट्या भारतात राहत असलेली दिसून येते। असं म्हटलं जातं की जगामध्ये जवळपास 3 लाख प्रजातीच्या किंवा 3 लाख प्रकारच्या वनस्पती अस्तित्वात आहेत आणि भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये जवळपास 49,000 प्रकारच्या वनस्पती आढळत असलेल्या दिसून येतात। त्यामुळे वनस्पतींच्या अनुषंगाने देखील भारताचे असणारे स्थान हे अतिशय महत्त्वाचे असे असलेले दिसून येते। भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्राणी संपदेमध्ये भिन्नता आढळते। भारतामध्ये 81,251 प्रकारचे प्राणी आढळतात, 60,000 प्रकारचे कीटक आहेत, 5,000 प्रकारचे पक्षी आहेत, 446 प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत, 204 प्रकारचे उभयचर प्राणी आहेत आणि 2,446 प्रकारच्या माशांच्या प्रजाती या भारतामध्ये आढळतात। थोडक्यात प्राणी संपदेचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता किंवा विविधता अस्तित्वात असलेली दिसून येते। भारतामध्ये अनेक महत्त्वाची खनिजे आहेत। यामध्ये लोहखनिज, मॅंगनीज, अभ्रक, बॉक्साईट इत्यादी अनेक खनिजांचा समावेश होतो। धातू खनिजे आढळतात, अधातू खनिजे आढळत असलेली दिसून येतात। यापैकी बहुतांशी खनिजांचा जर आपण विचार केला तर जगातील पहिल्या 10 देशांच्यामध्ये भारताचे स्थान असलेले दिसून येते। पाळीव प्राण्यांचा जर आपण विचार केला तर पाळीव प्राण्यांच्या संख्येमध्ये देखील भारताचा पहिला क्रमांक लागतो। म्हैसींच्या संख्येमध्ये भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागत असलेला दिसून येतो। भारतामध्ये प्राकृतिक रचनेत भिन्नता आहे, हवामानात भिन्नता आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पीक रचनेत देखील भिन्नता अस्तित्वात असलेली दिसून येते। भारतामध्ये अगदी अतिउष्ण कटिबंधातील पिके घेतली जातात, त्याच पद्धतीने थंड प्रदेशात वाढविली जाणारी पिके देखील भारतामध्ये घेतली जातात। औद्योगिक विकासाचा जर आपण विचार केला तर विकसित राष्ट्रांशी तुलना करता आपण मागे आहोत। मात्र आशिया खंडातील जे काही देश आहेत या देशांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारत हा उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करणारा एक देश म्हणून ओळखला जातो। जगाच्या पाठीवर प्राचीन संस्कृती असणाऱ्या देशांच्यामध्ये भारत, चीन, इजिप्त इत्यादी देशांचा समावेश केला जातो। यापैकी प्राचीन संस्कृती टिकून असणाऱ्या देशांचा जर आपण विचार केला तर जगाच्या पाठीवर भारत आणि चीन हे दोनच देश आहेत की ज्यांची प्राचीन संस्कृती आज देखील काही प्रमाणात टिकून असलेली दिसून येते। जगाच्या पाठीवर इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक विविधता असणारा देश भारत असलेला दिसून येतो। भारताचा जर आपण विचार केला तर भारत हे हिंदू धर्माचे उगमस्थान आहे। त्याशिवाय जैन, शीख, बौद्ध इत्यादी धर्मांचे उगमस्थान देखील भारतच असलेलं दिसून येतं। भारतामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक जे आहेत हे एकत्रित राहत असलेले दिसून येतात। धन्यवाद। आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भारताचे डावपेचाचे स्थान आणि सापेक्ष स्थान यांची मांडणी केलेली आहे। आपल्या शंका असतील तर आपण त्या ईमेलद्वारे किंवा फोनच्या माध्यमातून देखील विचारू शकता। धन्यवाद।